भाजप नेत्या नाझिया इलाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज परभणी येथील उपोषण मैदानात काँग्रेस कमिटीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सहभागी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात रुमाल व डोक्यात टोपी घालून टाळ वाजवत आंदोलन केले। तसेच दिल्लीच्या भाजप नेत्या नाझिया इलाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आजच्या आंदोलनाद्वारे करण्यात आली। हे देशामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम सातत्याने हे देशामध्ये चालू आहे। राम मंदिरची जे उभारणी भारतीय जनता पक्ष यांनी फार उभारणी केली होती आणि संबंध देशाचे हिंदू मुस्लिम लोकांचा पाठिंबा ते राम मंदिराला होता। पण आज आपण पाहिलं ते रामाच्या नावाने जे निवडून आले, आज ते राम मंदिरमध्ये हजारो कोटी रुपयाचा चोरी उघडकीस आली आणि पैशाची चोरीच्या व्यतिरिक्त जे राम भक्तांनी हे देशामध्ये आस्थेने हिरे जवाहरात चांदी सोना याच्या तो पावत्या पण नाही एवढे मोठे प्रमाणावर देणग्या देणे हे सुद्धा ट्रस्टी त्यांचेच आहे, राज्य सरकार त्यांच्याच आहे, केंद्र सरकार त्यांच्याच आहे। आता न्याय तरी कुठं मागायचा? इवन दिवसेंदिवस लोकांचा न्याय व्यवस्थेप्रती विश्वास कमी होता। हे देशामध्ये कुणाचं राज्य आहे? कायद्याचं राज्य आहे का 4-2 लोकांचं राज्य आहे? हे जनतेसमोर प्रश्न पडले। आणि दुसरा मोहम्मद पैगंबरचे विरोधामध्ये नाझिया इलाही यांनी सातत्याने असं वक्तव्य केलं जे शोभनीय नाही आणि त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, त्याला अटक होत नाही। अनेक मुस्लिम संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, निवेदनं दिली। कोणाचा पाठबळ आहे? राम मंदिरच्या पाठीमागाचे चोर लोक आहेत। कोणाचा पाठबळ आहे? नाझिया इलाहीचे पाठीमाग। हे सर्व गोष्टीचा संदर्भामध्ये आज काँग्रेस पक्षाचे वतीने ह्या ठिकाणी मी आंदोलन केले हनुमान मंदिराच्या समोर आणि जिल्हाधिकारीला निवेदन एक दिलं। जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत द्रौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहे हे देशामध्ये राज्यामध्ये हेट स्पीचेस चालू आहे। संग्राम जगताप असतील, पडळकर असतील, खासदार मेघा कुलकर्णी असतील, भंडारी महाराज असतील, हे सातत्याने हे राज्यामध्ये 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं वक्तव्य करत आहे। जे भाजप प्रणित राज्य हे राज्यामध्ये 1,53,000 मुसलमानांचे घरं पाडण्यात आली, 7 लाख लोक बेघर झाले, 1300 मस्जिद मदरसे खानखा हे देशामध्ये पाडण्यात आले। 25 वर्षात जून 2024 ते 2025 एके कालखंडामध्ये तरुण 25 मुसलमानांची हत्या करण्यात आली बजरंग कार्यकर्त्याच्या मार्फत। 13 ठिकाणी फक्त FIR केली, बाकीचे त्यांना FIR सुद्धा केले नाही। तर आमची हे मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जे हिंदू मुस्लिमचं एकोपा आहे, त्याला कुठेतरी नष्ट करण्याचं काम चालू आहे। मग बाबासाहेब आंबेडकरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केले जाते, छत्रपती शिवाजी महाराजचे संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक ह्या ठिकाणी करतात, महात्मा फुलेच्या बद्दल करतात। तर काय महापुरुष असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा पैगंबर असतील, यांच्या बेसूट वक्तव्य करणाऱ्या लोकांना विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे। ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हे देशामध्ये लागू झाला, VP सिंगांनी केलं, तसा एक ॲक्ट हे सरकार तो करणार नाही। पण मुसलमानाच्या संरक्षणासाठी सुद्धा तसा प्रकारचा संरक्षण कायदा हे देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे।